नमस्कार मंडळी. युद्धासाठी सज्ज व्हा. कधीही भारत पाकिस्तान युद्ध सुरू होईल. कदाचित तुम्ही त्याला ऑपरेशन सिंदूर 2 असं म्हणाल किंवा म्हटलं जाईल, पण ते युद्धच असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची दिल्लीत तातडीने भेट घेतात. त्यांच्याशी सुमारे 2 तास चर्चा करतात. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि अजित डोवाल यांची मीटिंग होते. ही मीटिंगही साधारण 2-2.5 तास चालते. त्यानंतर नरेंद्र मोदी हे देशातल्या सर्व मुख्यमंत्र्यांना बैठकीला बोलवतात आणि त्यांच्यात बैठक होते. या बैठकीत काही सूचना केल्या जातात. हा झाला दिल्लीतला भाग. आता भारताच्या सीमावर्ती भागात येऊया. राजस्थान, जिथे पाकिस्तानची सीमा जोडली जाते, तिथे जे सायरन लावलेले आहेत, हे सायरन दुरुस्तीचं काम सुरू झालेलं आहे. त्या सीमावर्ती भागामध्ये अग्निक्षेपणास्त्र तैनात करण्यात आलेली आहेत. मागच्या काही दिवसांपासून तिथे भारतीय लष्कराची हेलिकॉप्टर गस्त घालत आहेत. त्यानंतर LOC, लाईन ऑफ कंट्रोल, इथे अधिकची कुमक तैनात करण्यात आलेली आहे. इतकंच नाही तर चीन लगतच्या ज्या सीमारेषा आहेत तिथेही भारतीय लष्कराला तैनात ठेवण्यात आलेलं आहे. हे सगळं मागच्या 1-2 दिवसात घडलेलं आहे आणि हे स्पष्टपणे सांगतंय की कुठेतरी ऑपरेशन सिंदूर 2 हे लवकरच होणार आहे. आता त्याचं कारण काय आहे? तर त्याचं कारण असं आहे, एकतर भारताने पाकिस्तानला पाणी देणं बंद केलंय आणि त्यामुळे भिकारी पाकिस्तानला आता पाणीही मिळत नाही. ते त्यांची जनता पाण्यावाचून त्राई त्राई झालेली आहे. दुसरं, इराण अमेरिका युद्धामुळे पाकिस्तानला इंधन मिळत नाहीये, ना तिथे LPG गॅस मिळतोय आणि त्यामुळे पाकिस्तानची जनता ही तिकडचं लष्कर आणि सरकारवर प्रचंड नाराज आहे. पाकिस्तानची जनता कोणत्याही क्षणी बंड करून येईल, उठेल असं म्हटलं जात आहे. एकतर अगोदरच पाकिस्तानची जनता भिकारी त्या आणि आता तर त्यांना काहीच मिळेन असं झालंय आणि त्यामुळे कोणत्याही क्षणी पाकिस्तानची जनता ही बंड करेल असं म्हटलं जात आहे. अमेरिकेने आपलं रावळपिंडीमधील जे दूतावास आहे तिकडच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना मागे बोलवलेलं आहे. तिथे कोणीही कर्मचारी नाहीये. लाहोरमधील दूतावास देखील अमेरिका खाली करतोय. आता ही सगळी परिस्थिती कशामुळे? तर तिथे कोणत्याही क्षणी बंड होईल आणि त्यामुळे तिथे अराजक माजेल. त्यामुळे आता अशा प्रकारे ज्या वेळेस पाकिस्तानमध्ये अराजक माजण्याची स्थिती निर्माण होते, त्यावेळेस पाकिस्तान लक्ष विचलित करण्याकरता भारतामध्ये हल्ला करतो. हा आतापर्यंतचा इतिहास आहे. आणि मग तिकडची भिकारी कौम आपल्या कौमसाठी सगळं विसरते आणि मग तिकडचं लष्कर आणि सरकार हे तारलं जातं. हा आतापर्यंतचा अनुभव आहे. या अराजकतेकडे चाललेल्या बंड करू पाहणाऱ्या पाकिस्तानच्या जनतेला रोखायचं कसं, हा प्रश्न तिकडच्या लष्कराला आणि सरकारला पडलेला आहे. आसिफ मुनीर जो फील्ड मार्शल झालेला आहे, त्याने एक योजना आखलेली आहे. त्याने जैश लष्करचे सगळे अतिरेकी एकत्र करायला सुरुवात केलेली आहे आणि जवळजवळ 1,500 इतके अतिरेकी एकत्र करण्यात आले आहेत आणि हे अतिरेकी भारतात घुसवण्याचा कट आहे. आणि अशा प्रकारे जर हे अतिरेकी भारतात घुसवण्याचा कट झाला तर मात्र भारत पाकिस्तानला सोडणार नाही. भारत कधीही स्वतःहून युद्ध करत नाही. पण आता सरकार बदललंय, आता मोदींचं सरकार आहे
आणि मोदींच्या सरकारमध्ये भारतीय लष्कर शत्रूच्या घरात घुसतं आणि मारतं देखील. आणि अशा वेळेस जर पाकिस्तानने ते 1,500 अतिरेकी, ज्यांना ते मुजाहिदीन म्हणतात, ते जर भारतात पाठवण्याचा प्रयत्न केला तर ऑपरेशन सिंदूर 2 हे होणार, 100% होणार. आणि त्याचीच तयारी सध्या भारतात सुरू आहे. आणि म्हणून मी सुरुवातीला म्हणालो की युद्धासाठी तयार राहा. युद्ध कोणत्याही क्षणी छेडलं जाऊ शकतं. असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. मी आबा माळकर आपली रजा घेतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.